छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शिवसेनेच्या वतीने राम मंदिरात रामरक्षा पठण आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करत राम मंदिर हे देशातील प्रत्येक हिंदूच्या योगदानातून उभे राहिल्याचे सांगितले. सिल्लोड शहरातील राम मंदिरात शिवसेनेच्या वतीने आयोजित रामरक्षा पठण व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते सुभाष पाटील, माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, नगरसेवक राहुल कुमार सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी राम मंदिराच्या उभारणीत देशातील प्रत्येक हिंदूचे योगदान असल्याचे सांगत त्याचे श्रेय कोणत्याही एका पक्षाने घेऊ नये असे मत व्यक्त केले. तसेच राम मंदिरातील चोरीच्या घटनांवरून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरातील राम मंदिरांमध्ये रामरक्षा पठण आणि हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावात अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले. एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.